नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. बघूयात आजच्या ठळक घडामोडी. रोटरी क्लब ऑफ पुणे, रोटरॅक्ट क्लब ऑफ पुणे बानेर आणि बाल कल्याण संस्था पुणे यांच्या सहकार्याने 3 डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अपंग दिनाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील विविध विशेष मुलांच्या शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी औंध येथील बाल कल्याण संस्थेत जिल्हास्तरीय मातीचा किल्ला बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 20हून अधिक विशेष शाळांमधील सुमारे 150 विविध श्रेणीतील दिव्यांग मुलामुलींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. गणेश धालपे आणि महेश रांजणे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. कर्णबधील गटात प्रथम वीरा रुईया कर्णबधील विद्यालय आणि द्वितीय YMC स्कूल फॉर द डेफ, मतिमंद गटात प्रथम झेप पुनर्वसन केंद्र, द्वितीय सेवाधाम वाडा, स्वमग्न गटात प्रथम युनिक स्कूल, अंध गटात प्रथम पुणे अंध शाळा कोरेगाव पार्क आणि बहुविकलांग गटात प्रथम जागृती इंटरव्हिडा यांनी बक्षिसे पटकावली. यावेळी आयोजिका आणि रोटरी क्लब ऑफ पुणे बानेरच्या अध्यक्षा प्रिया कारिया, रोटरॅक्ट क्लब ऑफ पुणे बानेरच्या अध्यक्षा सृष्टी अरवंडेकर, बाल कल्याण संस्थेच्या अपर्णा पानसे, रोटरी जिल्हा प्रांतपाल संतोष मराठे, ब्रिज सेठी आदी मान्यवर उपस्थित होते. नमस्ते, मी रोटेरियन प्रिया कारिया, सर्विंग प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ पुणे बानेर. आम्ही बालकल्याण संस्थेमध्ये आमच्या मीटिंग्ज असतात, त्यामुळे पानसे मॅडमला मी बऱ्याच वेळा भेटतो आणि आमचा हा इन्क्लुझिव्हिटीवरती एक फोकस होता. आम्ही डिस्कशनमध्ये असा विचार केला, आम्ही लहानपणी आमच्या बालपणी किल्ले खूप बनवलेले आणि आमची अशी इच्छा झाली की आमचे रोट्रॅक्टर्स जे आहेत आम्ही आणि हे स्पेशली एबल्ड मुलांना एकत्रित आणून एक काहीतरी वेगळं करावं. आणि आम्हाला वाटलं की किल्ला मेकिंगमध्ये काय होतं की सगळ्यांचंच बालपण बाहेर येतं आणि आम्हाला त्यांचे हे बघण्यामध्ये पण इतका खूप आवडलं आणि बालकल्याण संस्थाकडनं आम्हाला खूप सपोर्ट मिळाला ही सगळा प्रोग्रॅम अरेंज करायला. त्यामुळे बानेर क्लबमधले सगळ्या मेंबर्सतर्फे आम्ही आभारी आहोत ॲक्च्युली बालकल्याण संस्थेला की आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली. थँक्यू. Hello everyone, my name is Rotractor Srushti Aravandekar. I am the president of Rotract Club of Pune Baner, Zone 3 RID 3131. So today we hosted our Killa making competition in synergy with our Rotary parent, that is Rotary Club of Pune Baner. And it has been an amazing experience. Killa or fort is something that has been overlooked in these few years. Like when I was growing up, I used to myself build a lot of forts. I and my many friends have built it. But then if you see in today's world, it's almost overlooked. Like we have lost, or that culture of building forts is slowly fading away. And through this initiative, I feel like we are touching our roots, our culture back again. And the inclusion or the inclusivity part of this makes it even more special. Today, if you see all those killas or all those forts, you will be able to see that creativity knows no bounds. Talent, regardless of what may you have, is something that is inbuilt with you. And I'm just so glad that we got to be a part of this. I'm grateful to our parent Rotary Club of Pune Baner, and also Bal Kalyan Sanstha and Girme Funds for their contribution in making this event even more special. Thank you. नमस्कार, मी रोटेरियन संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 पुणे आणि रायगड. आमचे क्लब्स कायमच वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात, ॲक्टिव्हिटीज करत असतात आणि सर्व्हिस प्रोजेक्ट्स करत असतात. आमचं मेन ध्येय जे आहे रोटरीचं, ते जिथे जिथं आम्हाला कुठल्याही कम्युनिटीसाठी जी काय गरज असेल ते आम्ही भागवणं. आणि हे करता करता आमच्याकडे आम्ही वेगवेगळ्या लोकांमध्ये काम करतो. जसं करून स्पेशली काही मुलं असतात किंवा ॲडल्ट्स असतात, त्यांच्यासाठी हेल्थ हायजीनमध्ये काम करतो, बेसिक एज्युकेशनमध्ये काम करतो. या सगळ्या गोष्टी करत असताना छोट्या छोट्या गोष्टींमधनं जे मुलांपर्यंत आम्हाला आनंद त्यांना देता येईल किंवा त्या मुलांसाठी काही वेगळ्या पद्धतीने त्यांचं एक आपण जे म्हणतो की डेव्हलपमेंट करता येईल असे आम्ही बघत असतो. त्यातलाच हा आजची एक जी ॲक्टिव्हिटी आज आम्ही घेतली ती आमचा रोटरी क्लब ऑफ बाणेर या क्लबनी आज वेगवेगळे दिव्यांग जी मुलं मुली आहेत
त्यांच्यासाठी किल्ले बनवायची कॉम्पिटिशन घेतली. सकाळपासून सर्व मुलं अतिशय उत्साहाने आज बालकल्याणमध्ये जमा झाली होती. सगळ्यांना माती वगैरे पुरवली गेली होती, पण त्यांनी सगळ्यांनी खूप छान उत्कृष्ट रीतीने 15 टीम्सनी भाग घेतला आणि एकूण एक किल्ला अगदी बघण्यासारखा होता. त्यासाठी जे कोणी आमचे रेफरीज 2 आले होते ते किल्ले आणि याच्यामधले तज्ज्ञ होते आणि त्यांनीसुद्धा खूप चांगलं त्यांची हे सगळे टेस्ट केले. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही बक्षिसं द्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये ते गणेश दफळे म्हणून जे होते त्यांनी सांगितलं की किल्लेचे महत्त्व काय आहे आणि त्याच्यातनं काय आपल्याला एक एनर्जी मिळू शकते. नक्कीच हा एक सर्व त्या मुलांसाठी आनंदाचा क्षण होता आणि उत्कृष्ट दर्जाचे हे जेव्हा किल्ले आम्ही केले त्या मुलांमध्ये एक चेहऱ्यावरच जाणवत होतं की अरे एक असं छान काहीतरी त्यांनी केल्यामुळे त्यांना एक उत्साह आलेला होता. असेच कार्यक्रम आम्ही करत जाऊ. ह्या उपक्रम असेच आमचा रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर करत राहील हे नक्कीच आहे. धन्यवाद. नमस्कार. बालकल्याण संस्थेमध्ये यावर्षी एक छान उपक्रम रोटरी पुणे बाणेर यांच्या सहकार्याने घेतला गेला आणि तो म्हणजे किल्ले बनवणे स्पर्धा. या स्पर्धेमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी भाग घेतला. मग त्यात मतिमंद प्रवर्ग होता, कर्णबधिर प्रवर्ग होता, अंध प्रवर्ग होता, स्पॅस्टिक काही मुलं होती, काही स्वमग्न मुलं होती. एक तर ग्रुप इतका छान होता की अगदी 8-9 वर्षाची सगळी चिमुरडी छान किल्ला करत होती. हे किल्ला बनवणं म्हणजे खरं तर आपली इतिहासाशी असलेली नाळ पुन्हा एकदा जोडण्यासारखं आहे. महाराष्ट्राच्या या मातीत किल्ल्यांचं महत्त्व आहेच, पण आपल्याही मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा, या किल्ल्यांचं महत्त्व समजावं आणि वेगवेगळे दुर्ग संपदा जी आपली आहे ती आमच्या या दिव्यांग मुलांपर्यंत सुद्धा यावी, या उद्देशाने ही स्पर्धा भरवण्यात आली. रोटरी पुणे बाणेर क्लबचे सर्व सभासदांचं मी खूप खूप कौतुक करीन की ही अशी वेगळी स्पर्धा एका वेगळ्या ध्येयाने त्यांनी घेतली आणि या वर्षापासून दरवर्षी आपण असा वेगळा अनोखा उपक्रम करू असंही ते म्हणाले. आपण जर किल्ले बघितले तर एका किल्ल्यावर एक सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती मुलांनी केली आहे. जर तुम्ही नीट न्याहाळून बघितलं तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांच्या पायाचा ठसा त्यांनी किल्ला तयार करताना घेतला, हाताचा ठसा घेतला आणि ह्या मुलांनी ते डोक्यात ठेवून, ते लक्षात ठेवून एक छोटासा हाताचा आणि पायाचा ठसा मातीमध्ये उमटवून त्या किल्ल्यावर लावलेला आहे. याचाच अर्थ आपल्याला शिक्षकांनी त्यामागे घेतलेली मेहनत, शिक्षकांनी मुलांपर्यंत दिलेला इतिहासाचा वसा आणि सांगितलेल्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. या अशा अनोख्या उपक्रमामुळे दिव्यांग क्षेत्रात असलेल्या मुलांनाही आपला इतिहास काय होता, किती संपन्न होता, शिवाजी महाराज कोण होते आणि आपला महाराष्ट्र काय होता हे कळणार आहे. पुन्हा एकदा मी या रोटरी क्लब पुणे बाणेरचे खूप खूप आभार मानेन, त्यांचं कौतुक करेन की बालकल्याण संस्थेमध्ये त्यांनी हा उपक्रम घेतला आणि आमच्या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होऊ दिलं. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रियांका तपडे. मी लाईव्ह कुठं पुन्हा, मी काय टीचर विद्यार्थी कुठं YMCA चुकून 430. मी कला टीचर, एम्ब्रॉयडरी, आर्ट, पेंटिंग वेगळं. पण हे बालकल्याण स्पर्धा किल्ला फर्स्ट टाइम. वाव, चित्रपट पूर्वी एक पण आहे, आत्ता तर विचारू. मी बघितलं वेगळं खूप छान, पण मत वेगळा, हा पक वेगळा, टेप वेगळा, फॅशन वेगळं किती खूप चित्रपट डिझाईन किल्ला वेगळा. शिवाजी काय आहे, पूर्वी काय आहे, चाका कुठं, रचा छोटा रचा मोठा, किल्ल्यावरती घाटी किती आपण जेम, आपण फिरायला जायचे, डोकं कमी चातर वेगळा.
सेम प्रकार सेम किती चित्तर पण मी वायमची चुकून मी 25 विद्यार्थी तिसरा नंबर पळाला मी खूप आनंद झाला पण पुजावाची बालकाला किल्लात परतात पाहिजे पण हॉल मी तुम्हाला आपण हॉल कोटी पर कमी आहे मग तुम्ही या आता तुम्ही काय व्हिडिओ किल्ला कसं वाटत तुम्ही फोटो बघा व्हिडिओ बघा थँक्यू धन्यवाद बालकाला थँक्यू सो मच धन्यवाद.